नमस्कार साथियों, आप सभी का बापू की आवाज़ न्यूज़ नेटवर्क में स्वागत है। साथियों, हम अभी मौजूद है तिरोड़ा में। पूरे महाराष्ट्र में विधानसभा चुनाव चल रहे हैं, लग गए हैं। 20 तारीख को चुनाव है और आज हमारे साथ मौजूद है अपक्ष उम्मीदवार नितेश खोब्रागडे। हम उनसे जानना चाहेंगे। साथियों, हमने पूरे तिरोड़ा गोरेगांव विधानसभा छान मारी है। वहाँ पर बीजेपी एक तरफ महाविकास आघाड़ी, दूसरी तरफ महायुति की बड़ी टक्कर दिख रही थी, लेकिन साथियों बीच में नितेश खोब्रागडे यह भी बहुत कंपटीशन में चल रहे हैं। हम उनसे बातचीत करेंगे। क्या बताएंगे, इन दोनों पक्षों के बीच में आप बहुत कंपटीशन पर चल रहे हैं। मैं नितेश खोब्रागडे आपका धन्यवाद कहता हूं। और ये जो इलेक्शन निवडणूक है, ये लड़ाई जो है शेतकरी, शेतमजूर आणि जनसामान्याची लढाई आहे। मला ज्या जनसामान्यांनी, शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी हे आग्रहास्तव त्यांचा हा उमेदवारी फॉर्म भरलं आणि त्या उमेदवारी लढवत आहे। आणि त्यामध्ये सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तिसरा चेहरा पाहिजे होता। 10 वर्षापर्यंत ह्या दोन्ही लोकांनी जनतेची लुटमार केली आणि ह्या लोकांना चॉकलेट दिलं। एकही दिवस शेतकऱ्यांच्या अटी घेऊन रोडावर सुद्धा आले नाही। आणि तुम्ही दादा की 2 महिने आंदोलन केलं आणि अण्णासाहेबांसोबत मिळून त्यांचा मार्गदर्शन घेऊन भूकमारी आंदोलन केलं। न खाता न पिता तिरोडा तालुक्याच्या तहसीलच्या समोर तुम्ही आंदोलन करून तिथं आपल्या प्राणालाही बिवलं नाही। आणि लढण्याचा उद्देश काय आहे? मला शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी आणि जनसामान्यांनी हे उमेदवारी दिलं आणि त्यांनी लढवलेलं आहे। त्यांचा आग्रहास्तव मी लढत आहे। आणि हे मनातले दोनही उमेदवार नाही, हे फक्त सत्ता पक्षांच्या तिकिटींचे उमेदवार आहेत। आणि मी शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, विद्यार्थ्यांच्या, नवतरुणांच्या मनातून म्हणून यांनी मला आग्रहास्तव शेतकऱ्यांनी, सगळ्या जनसामान्य लोकांनी आणि जनता जनार्दनांनी मला लढवलेलं आहे। लोकांमध्ये असा संशय आहे की तुम्हाला कोणीतरी विधानसभेची निवडणूक लढवत आहेत, महाविकास आघाडी किंवा महायुती या दोनमधून कोणीतरी एक पक्ष लढवत आहेत। हे जे लोक आहेत यांना आता लोकांची ताकद दिसत आहे। यांनी तिकीट घेतलं, पण हे एक दुसऱ्याच्या लोकांना भडकवून ते एक असा कमजोर करण्याचा एक रस्ता चुनत आहेत। त्याला म्हणतात नाही का, तो एक कहावत आहे, डर के मारे भूत भागे। तर या पद्धतीनं हे लोक बदनाम करण्याचा आणि अफवा करण्याची यांची तयारी आणि यांची सवय आहे। आणि यांनी 10-10 वर्ष जे कामं केलेले आहे जनतेच्या समोर, त्या जनतेने यांना नकारलेलं आहे। म्हणून मला हे उमेदवारी दिलेली आहे। आणि ह्या उमेदवारीमध्ये यांना आता यांच्या पायाखालची वाळू आता घसरायला लागलेली आहे आणि ते निघत आहे। म्हणून हे जनतेला भडकवण्याचं, यांचं काही लोक भडकवण्याचं आणि हे लोक भडकवण्याचे प्रयत्न करत आहेत। आणि अशा पद्धतीच्या ज्या अफवा करत आहेत, मी मायबाप संपूर्ण या 64 तिरोडा गोरेगाव क्षेत्रातील सगळ्या मायबापांना आणि सगळ्या शेतकरी, शेतमजूर आणि गोरगरीब सामान्य जनतेला एक विनंती करतोय की दादा, यांच्या अफवांच्या बळी पडू नका। कार्य बघा, मी 2 महिने आज शेतकऱ्यांसाठी 6व्या महिन्यापासून निवडणूक जिंकली, तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याचा लोकांनी संधी दिली, तर तुम्ही काय कराल त्यांच्यासाठी? मी पहिला सगळ्या जनतेला आणि माझा निवेदनात आहे, पहिला निवेदन मुख्यमंत्र्याला देणार की मी आमदार बनलो तर माझी आमदार पेन्शन बंद करा। आणि तुमच्यात हिंमत असेल तर सगळ्या आमदारांची आणि खासदारांची पेन्शन बंद करा। आणि हे भूमिहीन लोक आहेत, यांना प्रोत्साहन म्हणून त्या पैशाचा भत्ता दर कुटुंबाला 2000 रुपये द्या। आणि शेतकरी, शेतमजूर, सामान्य लोक आहेत, यांच्या घरचा जो लाईट बिल आहे तो 100 युनिट फ्री करा। आणि त्यामध्ये आमच्या क्षेत्रामध्ये एक मोठी अदानी आहे, त्या अदानीमध्ये इथले तरुण न लागता बाहेर राज्याचे, छत्तीसगड, UP, बिहारचे जे लोक आहेत, त्या लोकांची अदानीची आमदार बनलो आणि यांचा मतरूपी आशीर्वाद सगळ्यांचा मिळेलच, हा मला शाश्वती आहे। आणि त्यांचा पाठिंबा आहे। ज्या दिवसपासून मी आला फॉर्म भरावं लावलं आग्रहास्तव, त्या दिवसपासून बैलगाड्यांनी, ट्रॅक्टरनी आपण बघितलं असेल आणि जनतेनेही बघितलं असेल, त्यांनी खूप मला पाठिंब्यासह हजारोच्या संख्येत
आज ज्या फॉर्म भरण्यासाठी 5,000च्या संख्येत आणि काय वाटतं बैलगाडी तुम्हाला किती मतांनी तुम्ही निवडणूक जिंकाल? कम से कम 50,000 मतांनी या दोघांपेक्षा आणि सगळ्या उमेदवारांपेक्षा मी निवडणूक जिंकणार आहो. माझ्या पाठीशी जनता आहे आणि मी निवडणूक जिंकताच पहिला अल्टिमेशन या अदानीला देणार आहो की माझ्या तालुक्यातील जिथले 9 तरुण आहेत त्या 9 तरुणांना पहिले अदानीमध्ये जॉब द्या, नाहीतर आपली कंपनी बंद करा. काही लोक असे म्हणत आहेत की हे पैशांनी रोजी देऊन आणलेली जनता आहे. हे लोक काही अफवा करतात. यांच्यासारखी माझे आणि तुम्ही जनतेला विचारा, हे माझ्या पाठीमागे आहेत. एकाच जनता म्हणेल तर मी मान्य करीन, जनता म्हणत नाही. यांचे काही लोक आहेत ते या कुठेतरी याला कमजोर करावा, या जनतेला कमजोर करावं म्हणून हे अफवा फैलवतात. या अफवांना बळी पडू नये, कारण यांचे आता धाबे दणाणलेले आहेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी यांचे लोक करत राहतात, हे सुद्धा करत राहतात. माझ्याकडे फॉर्म उठवण्यासाठी आले, कोटी रुपयाचे कोण आले होते तुमच्याकडे? माझ्याकडे YTG आले, अजून कोणी लोक आले. आता त्या लोकांनी काही मला समजवलं. मी म्हटला शेतकऱ्यांचा लढा आणि शेतमजुरांचा जनसामान्याचा लढा लढत आहो. त्यासाठी मला फॉर्म उठवण्याची काही गरज नाही. हे मी नाही लढत आहो, जनता लढत आहे आणि जनतेचा एक मी उमेदवार आहे आणि ही जनता मला आशीर्वाद देणार आहे. अशा पद्धतीचं उमेदवार यांच्या वतीनं रविकांत भाऊ बोपचे यांच्या वतीनं आलून म्हणून त्यांनी सांगितलं. पण दादा मी आणि विजय राहंडाले यांच्या वतीनेही कोणी आले होते का? त्यांच्याही वतीनं टावचर केलं गेलं, पण मी फॉर्म उठवलं नाही. आणि त्यांना माहीत आहे का नितेश खोब्रागडे बोलेल तोच करेल. आणि मी वचन दिलं होतो सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना की छत्तीसगडमध्ये 3100 रुपये धानाचा रेट आहे आणि तिथं बोनस एका क्विंटलवर 917 रुपये आहे. तोच माझ्या महाराष्ट्राला लागायला पाहिजे. माझ्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि शेतमजुराचे मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात. त्यांच्या शिक्षणासाठी 1 ते 7 वर्ग असतील, पण 2च टीचर आहेत. हे मी ऐकून घेणार नाही. मी ज्या दिवशी आमदार असलो त्या दिवशी मुख्यमंत्र्याच्या दालनात तो सत्ता पक्षाचा कोणत्याच असो त्या दालनाच्या बाहेर निघू देणार नाही जोपर्यंत इथं शिक्षक जोपर्यंत वाढवणार नाही. 1 ते 7ला 1 ते 7 शिक्षक देणार नाही. त्याच पद्धतीनं 2011ची जनगणना दारिद्र्य रेषेची ते पूर्ण होणार नाही. तोपर्यंत मी संपलो तर चालेल. जनतेचे एकही मुद्दे संपू देणार नाही. त्या पूर्ण करण्यासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी, मग आरोग्याचा विषय असो किंवा भ्रष्टाचारीचा, यांनी कॅटल सेटचे 2-2 वर्षापासून कॅटल सेटचे बिल रुकलेले आहेत, ते मिळत नाही आहेत. आज सत्ता पक्ष नाही देत असेल, विपक्षाचा माणूस काय करतो? त्यांनी माझ्यासोबत लढायला पाहिजे होता. आज मी आजपर्यंत तुम्ही बघितला की ह्या लोकांनी सत्ता पक्षाच्या आणि या पक्षाच्या लोकांनी माझ्या मंड्यामध्ये आले नाही. म्हणजे तो माझा मंडा नव्हता, जनसामान्यांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा होता. तिरोडा गोरेगावातील जनतेला तुम्ही आव्हान कराल का की तुम्हाला जास्तीत जास्त मत दिले पाहिजे? मी सगळ्यांना विनंती करेन की तिरोडा आणि गोरेगाव येथील माझे प्रेमी मतदात्यांनो, मला सगळ्यात जास्तीत जास्त मतांनी चुनून दिलं तर त्यामध्ये तुमच्या सेवेसाठी मी दारी येईन. यांच्यासारखा दारावर बोलवणार नाही, मी तुमच्या दारी येईन. मी निर्णय घेतलेला आहे की माझा जो मानधन येईल आणि 10 ते 12 जो जिल्हा परिषद आहेत त्यामध्ये एक जनसेवा कार्यालय खोलीन ना. त्याच्यामध्ये एक PA राहील आणि तो PA सांगेल, त्या PAला आदेश देईन की हर गरिबांचा इथं, सगळ्या गरिबांच्या इथं जा, शेतकऱ्यांच्या इथं जा, शेतमजुरांच्या तिथे तलाठी सेवा देतो की नाही, तिथं ग्रामसेवक सेवा देतो की नाही, त्यामध्ये कृषी सहाय्यक सेवा देतो की नाही, आणि शिक्षक शेतकऱ्याच्या मुलाला, शेतमजुराच्या मुलाला शिक्षण बरोबर देतो का नाही जनसामान्याचा. आणि तो नाही देत असेल तर जनतेला घेऊन त्याच्या शाळेसमोर बसीन आणि त्याच्या लढाईसाठी लढेन आणि त्याला शिक्षण चांगले झाले पाहिजे. त्याच पद्धतीनं माझी जे गोरगरीब जनता आहे ते गोरगरीब जनता उच्च शिक्षण घ्यायचं असेल, इंजिनियर असेल, PhD करायचे असेल, UPSC करायची असेल, पायलट बनायचं असेल, त्यांना शास्त्रज्ञ बनायचं असेल, त्यांच्याजवळ बुद्धी आहे पण पैसा कमी प्रमाणात असल्यामुळे ते बनू शकत नाही. आणि त्याचा लढा मी लढत आहे. सदैव
6 महिन्यापासून 6व्या महिन्याच्या 24 तारखेपासून मी लढत आहे आणि त्या लढ्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी मी उपाशीही 7 दिवस राहिलेला आहे. आपण बघलेली आहे, जनतेने बघलेलं आहे. इथला कोणताही आमदार 21 आम्ही उमेदवार आहोत, 21 उमेदवारातून सांगावं की एक दिवस जनतेसाठी त्यांनी उपाशी राहिलं असेल, रोडावर निघाले असेल. दादा हे चॉकलेट देऊन आणि ह्या जनताला गुमराह करून बूथ कमिट्या बनवत राहिले आणि गुमराह करत राहिले. पण मी त्यांच्यासाठी सदैव लढत राहिलो. यांनी लढू लागलं नाही तर मी अण्णासाहेबांचं मार्गदर्शन घ्यायला गेलो. अण्णासाहेबांनी सांगितलं तळापर्यंत जाऊन जान गेलं तर चालेल, पण आपल्या शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या, जनसामान्याच्या हितासाठी तुला आमरण उपोषण कर. त्यावेळेस मी आमरण उपोषण 7 दिवसाचा केलं आणि 7 दिवसाचा आमरण उपोषण असताना त्या पद्धतीनं मी शेतकऱ्याच्या आरोग्याबद्दल 10 लाख रुपयाचा. तुम्ही मतदारांना काय विनंती कराल ते सांगा. मतदारांना एकच विनंती करीन का ह्या दोनही जो तिकिटा देण्यात आल्या आणि हे 20 कॅन्डिडेट आहेत, याच्यामध्ये क्वालिटी बघा. ह्या 2 तिकिटा पैशावर आल्या असतील पण मतदारांच्या मनातून आल्या नाही, हक्कातून आल्या नाही आणि त्यांना नवा चेहरा हवा होता. तर मी स्टूल चुनाव चिन्ह घेऊन 15 क्रमांकचा स्टूल चुनाव समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा. मी तळातल्या माणसापर्यंत सेवा करीन, मी दारी दारी सेवा करीन. आज ही रॅली घेऊन आलो. अशी 5ही वर्षे आमदार झालो तर गावागावामध्ये जाऊन त्यांची सेवा करणार आणि त्यांच्यापासून विचारणार. माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मी जास्तीत जास्त लोकांमध्ये उपलब्ध राहणार. जनसंपर्क कार्यालयाचे माझे सचिव गोळा करणार ज्या माहिती आहेत त्या. अशाच पद्धतीनं अजून तुम्हाला सांगू इच्छितो, पाणी जो आहे शेतकऱ्यांना सदैव पाणी मिळलं पाहिजे, 24 घंटे विद्युत मिळलं पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शासनाने मोफत पाणी दिलं पाहिजे. हे फक्त पर्च लावतात आणि शासनाला सांगतात आम्ही हा 3रा टप्पा बनवलं, 2रा टप्पा, पर त्यांना रब्बी मिळली काय. साथियों यहाँ थे नितेश खोबरागड़े, हमने इनसे बातचीत की है. साथियों ये इन्होंने बताया इनको इनके तरफ दोनों पक्ष से, महायुति से भी और महाविकास आघाड़ी से भी दोनों पक्ष के नेता गए थे. इनको टॉर्चर बहुत किया, इनको फॉर्म वापस लेने के लिए बहुत कन्विंस किया, लेकिन यह नहीं माने, ऐसे इन्होंने कहा है. साथियों अभी जो है इलेक्शन बहुत ही इंटरेस्टिंग हो रहा है. अब देखना यह बाकी होगा आगामी विधानसभा चुनाव में कि तिरोड़ा गोरेगांव विधानसभा की जनता किसे मौका देती है और किसे मौका नहीं देती.